नमस्कार, मी अमोल जोशी. रोकठोकमध्ये आपलं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आयसिस बाबतच्या बातम्या आपल्या कानावर येऊन पडत आहेत आणि जानेवारी महिन्यात या केवळ एका महिन्यात 2016 सुरू झाल्यापासूनच 3 ते 4 वेगवेगळ्या घटना अशा घडलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये भारतातल्या तरुणांचा, महाराष्ट्रातल्या काही तरुणांचा आयसिसशी संपर्क असल्याचं सुद्धा समोर येत आहे आणि त्यानुसार त्या तरुणांना अटक सुद्धा होतीये. गेल्या काही दिवसांमध्ये आतापर्यंत 94 वेबसाईट भारत सरकारने बंद केलेल्या आहेत, बॅन केलेल्या आहेत, ज्या वेगवेगळ्या प्रकारे आयसिसशी संबंधित आहेत. आणि काही वर्षांपूर्वी केवळ इराक आणि सिरिया एवढापुरताच हा विषय मर्यादित असेल, त्याच्या बाहेर तो येणार नाही, अशा सगळ्या आयसिस प्रकरण नेमकं आपल्या किती जवळ आलेलं आहे, आयसिसचा भारताला सध्या काय धोका आहे, आयसिस बाबत सध्या भारत सरकार जे काही धोरण राबवत आहे ते योग्य आहे का, योग्य प्रमाणात आहे का, पुरेसं आहे का, आणि त्याचबरोबर आयसिसचा भविष्यामध्ये काय धोका उद्भवू शकतो आणि त्यासाठी आपण तयार आहोत का, यासारख्या वेगवेगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आयसिस आणि भारत याच्या खास कार्यक्रमात. तर या विषयावरच्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी या विषयाची व्याप्ती आणि सध्याचं निमित्त आपल्या लक्षात यावं यासाठी सुरुवातीला आपण बघूया याबाबतचा हा खास रिपोर्ट. मुंबईवर सध्या धोक्याची टांगती तलवार लटकतीये, त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची पार झोप उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून तब्बल 28 युवक बेपत्ता झालेत. त्यांचं असं अचानक गायब होणं सुरक्षा यंत्रणांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महाराष्ट्र एटीएस आणि एनआयएच्या संयुक्त कारवाईत मुंब्रा येथून मुदब्बिर मुश्ताक शेख आणि माझगावातून मोहम्मद हुसेन खान या दोघांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे झालेत. व्हॉट्सअपवर आयसिस समर्थकांनी एक ग्रुप बनवला आहे. चॅटिंगच्या माध्यमातून ते तरुणांचा ब्रेनवॉश करत होते. ग्रुपमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या विविध भागातल्या लोकांचा समावेश आहे. त्यामुळेच आता बेपत्ता तरुणांचा कसून तपास सुरू आहे. दरम्यान आयसिसच्या विळख्यात तरुण भरकटू नयेत यासाठी एटीएसनं पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पुढेफार या वाटेवरती, चुकलेल्या वाटेवरती युवक गेलेले आहेत किंवा जात असतील, त्यांना देखील आम्ही परत समाजाच्या मुख्यधारेमध्ये आणण्यात यशस्वी होऊ असं मला विश्वास आहे. सुरक्षा यंत्रणांची झोप उडण्याचं प्रमुख कारण म्हणजे बेपत्ता 28 तरुण 22 ते 30 वयोगटातले आहेत. बेपत्ता 28 तरुण उच्च शिक्षित आहेत. बेपत्ता 28 तरुणांची त्यांच्या घरच्यांना काहीच माहिती नाही आणि बेपत्ता 28 तरुण एकाच विशिष्ट धर्माचे आहेत. हे 28 बेपत्ता तरुण आयसिसच्या जाळ्यात ओढले गेल्याची भीती व्यक्त केली जाते. त्यांच्या बेपत्ता होण्यामुळे अनेक गंभीर सवाल उपस्थित होत आहेत. आयसिसला मुंबईत स्लीपर सेल बनवायचा आहे का? मुंबईला मोसूल बनवण्याचा आयसिसचा कट आहे का? मुंबई मार्गे भारतावर हल्ला करण्याची आयसिसची योजना आहे का? नेमकं काय आहे आयसिसचं मिशन मुंबई? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसिसची नजर सध्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर आहे. इंडियन मुजाहिद्दीन आणि सिमीच्या धर्तीवर भारतात स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याचा आयसिसचा खटाटोप आहे. त्यामुळेच या बेपत्ता 28 तरुणांना शोधून काढून आयसिसचे मनसुबे उधळण्याचं आव्हान सुरक्षा यंत्रणांपुढे आहे. राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई. तर आपल्याला कल्पना आली असेल की आयसिस हा विषय सध्या भारतासाठी किती महत्त्वाचा आहे आणि किती आव्हानात्मक बनलेला आहे. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आणि या विषयाच्या वेगवेगळ्या बाजू समजून घेण्यासाठी आपल्याबरोबर आमच्या स्टुडिओमध्ये आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर शैलेंद्र देवळणकर. शैलेंद्रजी, स्वागत तुमचं. शैलेंद्र देवळणकर हे आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आहेत आणि शिवाय दहशतवादाविषयी सुद्धा त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्याचबरोबर त्यांच्या शेजारी बसलेले आहेत आयबीचे माजी सहसंचालक व्ही.एन. देशमुख सर. व्ही.एन. देशमुख यांनी सुद्धा पोलीस खात्यामध्ये दीर्घकाळ काम केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दहशतवादी कारवायांचा अभ्यास आणि त्याबाबतचा इंटेलिजन्स याविषयी ते आपल्याशी बोलतील. त्याचबरोबर पश्चिम आशियाचे अभ्यासक फिरोज मिठीपोरवाला यांना सुद्धा आपण खास या कार्यक्रमात बोलवलेलं आहे. ते पश्चिम आशियाचे अभ्यासक आहेत आणि सध्याच्या सगळ्या घडामोडींवर ते अत्यंत बारीक नजर ठेवून आहेत. ग्राउंड झिरोला ते अनेक वेळा जाऊन आलेले आहेत. प्रत्यक्ष सिरियामध्ये सुद्धा जाऊन त्यांनी प्रवेश केलेला आहे, त्यांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आजूबाजूच्या देशांना सुद्धा वारंवार आणि सातत्याने ते भेटी देत असतात आणि त्याबाबत त्यांचा अभ्यास आणि काम सुरू आहे. डोंबिवलीतून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत निवृत्त मेजर विनय देगावकर. सध्या सैन्याची बाजू नेमकी काय आहे, भारतीय लष्कर या सगळ्याकडे कसं बघताय याविषयी आपण त्यांच्याकडून माहिती करून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर AFPचे मिडल ईस्ट प्रतिनिधी जय देशमुख हे सुद्धा काही वेळातच फोनवरून आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी होतील. सध्या ते इजिप्तमधून, कैरोमधून रिपोर्टिंग करतायत आणि जो पूर्ण या सगळ्याचा केंद्रबिंदू असणारा मिडल ईस्ट तिथे राहून ते गेल्या काही वर्षांपासून या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया या भागातला आपला पहिला प्रश्न काय आहे.
स्क्रीनवर आपण बघू शकता या भागातला प्रश्न आहे ज्याच्यावर आपण मुख्यत्वे करून चर्चा करणार आहोत। आयसिस पासून भारताला किती धोका आहे, हा पहिलाच प्रश्न घेऊन मी शैलेंद्रजी तुमच्याकडे येतो। हा प्रश्न थोडा विस्तारून मी तुम्हाला असा विचारेन की भारताच्या अग्रक्रमामध्ये म्हणजे प्रायोरिटीवर इसिस सध्या नेमकं कुठं आहे आणि इसिसच्या प्रायोरिटीवर भारत सध्या नेमकं कुठं आहे? अमोल, प्रथमतः आपण लक्षात घेतलं पाहिजे की इस्लामिक स्टेट आता ही फक्त आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना उरलेली नाहीये, तर इस्लामिक स्टेट आता हे पूर्णपणे एक स्वतंत्र राज्य झालेलं आहे। इराक आणि सिरिया यांच्या जवळपास 35% भूमीवरती त्यांनी आपलं स्वतंत्र राज्य हे इस्टॅब्लिश केलेलं आहे। दुसरा असा पार्ट आहे की जर तुम्ही ओव्हरऑल इसिसची जर इव्होल्युशन बघितलं, प्रोग्रेस बघितलं, तर इसिसला सध्या प्रायोरिटी जी इसिसची आहे ती युरोप आहे। याचं कारण असं आहे की युरोपमधनं जितक्या मोठ्या प्रमाणावरती वेस्ट एशियामध्ये जितक्या मोठ्या प्रमाणावरती मायग्रंट्स हे युरोपमध्ये गेलेले आहेत, त्यांना पहिलं टार्गेट हे त्यांचं युरोप आहे। परंतु झालं असं आहे की आता एक प्रकारचा प्रवाह तुम्हाला संपूर्ण जगामध्ये दिसतो की ज्या स्थानिक दहशतवादी संघटना आहेत त्या स्थानिक दहशतवादी संघटना आपलं अलेजियन्स किंवा आपली बांधिलकी या आता इस्लामिक स्टेट बरोबर ती घोषित करत आहेत। जसं फॉर एक्झाम्पल भारतामध्ये इंडियन मुजाहिदीननी काही काळापूर्वीच आपण इस्लामिक स्टेटशी आपला अलेजियन्स आहे, बांधिलकी आहे असं घोषित केलेलं असल्यामुळे झालं असं आहे की जे स्थानिक प्रश्न आहेत ते स्थानिक प्रश्न त्यासाठी ज्या दहशतवादी संघटना सक्रिय आहेत या दहशतवादी संघटनांना आता इसिसचा अम्ब्रेला मिळालेला आहे, इस्लामिक स्टेटचं त्यांना एक मोठीच्या मोठी शिल्ड मिळालेली आहे, त्यामुळे आपल्याकडच्या धोक्याचं स्वरूप वाढलेलं आहे। एक हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा असा की इसिसचा फिजिकल प्रेझेन्स ज्याला आपण असं म्हणतो तो सध्या भारतात झालेला नाहीये, पण तो अप्रत्यक्षपणे ज्या दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेट आपला तुमचा इंडियन मुजाहिदीन असेल किंवा मग सिमी सारखे असेल त्यांचे अनेक पदाधिकारी हे इसिसमध्ये सिरियामध्ये सध्या फायटिंग करताना आपल्याला दिसत आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की इसिसचं जे इव्होल्युशन झालंय, इसिसचा जो जन्म झाला आणि इसिसची जी वाढ झालेली आहे ही प्रामुख्याने अशा धर्तीवरती झालेली आहे की ज्या वेळेला अमेरिकेने 2012 मधनं इराकमधनं काढता पाय घेतला, तर इराकमधनं काढता पाय घेतल्यानंतर जी सत्तेची पोकळी निर्माण झाली ती पोकळी इस्लामिक स्टेटनी भरून काढली। आता अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेली आहे। अफगाणिस्तानमधनं अमेरिकेने आणि नाटोने आपल्या फौजा काढलेल्या असल्यामुळे तिथं एक प्रकारची पोकळी निर्माण झालेली आहे, ती भरून काढण्याचा प्रयत्न इस्लामिक स्टेट आणि अल कायदा करतायत आणि त्यांच्यामध्ये रस्सीखेच चालली आहे। हा एक आस्पेक्ट आहे जो लक्षात घेतला पाहिजे। दुसरा आपण असं बघतो की ज्या आणखीन कट्टर दहशतवादी संघटना आहेत, फॉर एक्झाम्पल अल कायदा असेल, अल कायदा इस्लामिक स्टेटचा आता हेट करायला लागलेली आहे। त्याचप्रमाणे पाकिस्तानमधले जे तालिबान आहेत ते आता इस्लामिक स्टेटचा हेट करायला लागले, त्यामुळे इस्लामिक स्टेटला नवीन रिक्रुटमेंटचे ग्राउंड्स पाहिजे आहेत। कारण आता त्यांना जे मूळ त्यांचे फायटर्स होते ज्यांना आपण फिदाईन असं म्हणतो, जे अफगाणिस्तानमध्ये त्यांचा बालेकिल्ला होता तिथनं त्यांना प्रचंड विरोध व्हायला असल्यामुळे त्यांना नवीन रिक्रुटमेंटचे ग्राउंड्स पाहिजे आहेत। एक फक्त मुद्दा ज्याला आपण थोडासा की इसिस कुठपर्यंत भारतात पोहोचलेला आहे, एक याच्या मागचा एक पर्स्पेक्टिव्ह का दृष्टिकोन आपण सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे की आता जगामध्ये पाकिस्तानचं जी एक प्रकारची कुप्रसिद्धी आहे की पाकिस्तान हा दहशतवादाला निर्यात करणारा आहे आणि पाकिस्तान सध्या सगळ्यात मोठं रिक्रुटिंग फोर्स आहे दहशतवादामधली, तर एक अजेंडा हा ISIचा असू शकतो की पाकिस्तानकडनं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी की आता आम्ही रिक्रुटमेंटचं ग्राउंड नाही आहोत, तर रिक्रुटमेंटचं सगळ्यात मोठं ग्राउंड भारत बनत चाललेलं आहे आणि पाकिस्तान दहशतवादाला एक्सपोर्ट करत नाहीये, तर दहशतवादाचा संबंध हा इस्लामिक स्टेटशी आहे आणि आता भारताकडनं दहशतवाद एक्सपोर्ट होणार आहे। अशा प्रकारचा हा जो अजेंडा आहे याच्याकडे पण आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाहीये। त्यामुळे सध्या जरी काही प्रमाणात आपल्याकडचे तरुण, पण एक त्याही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की जितक्या मोठ्या प्रमाणात युरोपमधनं त्यांना सपोर्ट मिळतो आहे, रिस्पॉन्स मिळतो आहे, तेवढ्या प्रमाणात भारतातनं नाही। ओके, बिलकुल सध्या भारतात मिळत नाही, अगदी खरं आहे। म्हणजे हाच विषय आपण पुढे घेऊन जाऊया। फिरोजजी, तुम्ही सिरियामध्ये नुकतेच जाऊन आलेला आहात किंवा याविषयीचा तुमचा अभ्यास आहे। मुळात आयसिस आणि मागच्या काही त्यांच्या कारवाया जर आपण बघितल्या, उदाहरणार्थ फ्रान्सवर त्यांनी केलेला हल्ला असेल किंवा त्यापूर्वी रशियाचं प्लेन त्यांनी जे पाडलं, ह्याच्यामुळे एक प्रकारची प्रतिमा आयसिसची निर्माण झालेली आहे आणि अत्यंत मजबूत दहशतवादी संघटना किंवा प्रचंड मोठा फोर्स असलेली, प्रचंड इंटेलिजन्स असलेली दहशतवादी संघटना, अशा प्रकारची इमेज या संघटनेची तयार झालेली आहे। खरोखरच ही संघटना एवढी पॉवरफुल आहे की तशी असल्याचं ते भासवलं जात आहे आणि सध्या ते किती मोठं आव्हान आहे युरोप समोर सुद्धा आणि त्याला विरोध करणाऱ्या सगळ्याच देशांसमोर? बेसिकली आईसिस एक स्टेट है, एक आर्मी है, ये महज एक आतंकवादी संगठन नहीं रहा। मोसुल से लेकर रक्का तक ये पूरा इलाके में उनका एक राज चल रहा है, एक वो बात। दूसरी बात, वेर आई एक्चुअली डिफर फ्रॉम वेर एंड इन ऑल विद ऑल ड्यू रिस्पेक्ट,
कि बेसिकली ये पूरा जो आईसिस का आतंकवादी संगठन जो खड़ा हुआ 2014 में, जो पहली बार हम लोगों ने उसको सुना, इसके रूट्स CIA, सऊदी, कतर, टर्की, इजराइल, ब्रिटेन, फ्रांस, ये सब ने मिलकर ये अलकायदा का एक नया स्वरूप दुनिया के सामने खड़ा किया है। ओके, द पॉइंट इज के आईसिस के जो मेजर बेसिस ऑपरेट हो रहे हैं वो टर्की में ऑपरेट हो रहे हैं, और टर्की इज पार्ट ऑफ नेटो। तो जब खुलकर ये कैंप्स ऑपरेट हो रहे हैं, आईसिस का तेल जो इराक और सीरिया से निकलकर जो टर्की में जाता है, किलोमीटर की लाइन लगी है वो ट्रक्स की, तो क्या अमेरिका को सैटेलाइट से दिखता नहीं है? तो द पॉइंट इज के नियो कॉन्जर्वेटिव्स की एक थियरी विच इज कॉल्ड कंट्रोल केओस, कि एक हद तक आतंकवाद को बढ़ने दो, वो अपनी औकात के आगे जाता है, उसको कंट्रोल में लाओ और बाद में उसको बढ़ने दो। तो ये आईसिस व्हाट अमेरिका सेंड टू से कि मेरे बिना तुम्हारा रीजन चल नहीं सकता, चाहे वो अफगानिस्तान हो, चाहे वो इराक हो। इराक में पॉलिटिकल सॉल्यूशन है, सीरिया में पॉलिटिकल सॉल्यूशन है। इट रिक्वायर्स रीजनल पावर्स, इट रिक्वायर्स इंडिया, चाइना, रशिया, ईरान एंड द सेंसिबल पावर्स फ्रॉम विद इन द अरब वर्ल्ड टू सॉर्ट द क्वेश्चन आउट। सऊदी उसको पॉलिटिकल सॉल्यूशन नहीं चाहता, ना कतर चाहता है, ना टर्की चाहता है, ना अमेरिका चाहता है। सो द पॉइंट इज के अमेरिकन मीडिया में, न्यूयॉर्क टाइम्स से लेकर ब्रिटिश मीडिया में, गार्डियन में, टू ले मोंड इन फ्रांस, वहां के स्टेटमेंट्स आ चुके हैं मेरे पास, वो सब ये पूरा डॉक्यूमेंट है यहाँ, जहां अमेरिका के टॉप पेंटागन और CIA के अधिकारी बोल रहे कि हम लोगों ने आईसिस को खड़ा किया है। अबू बकर अल बगदादी वॉज इन दी अमेरिकन प्रिजन इन इराक। ये पूरी अलकायदा को टीम को खड़ा किया गया है और उनको आईसिस करके सामने लाया है। आपने एक चित्र जो बताया था, जो टोयोटा हमवीज थी, ये टोयोटा हमवीज कहां से आई है? ये टोयोटा हमवीज आई मीन प्रोवाइडेड बाय द अमेरिकन स्टेट डिपार्टमेंट। जॉन मैकेन का सबसे बड़ा रोल है उसमें। आपको जॉन मैकेन के फोटोग्राफ अबू बकर अल बगदादी के साथ मिलेंगे 2013 में, आपको जॉन मैकेन के फोटोग्राफ मिलेंगे लिबिया के अलकायदा की लीडर के साथ बेलच को लेकर। तो मेरा बोलना है, और एक वो बात, दूसरा कि आपने कभी लिबिया के रेफ्यूजीज के बारे में नहीं सुना, कभी सीरिया के रेफ्यूजीज के बारे में नहीं सुना। ये रेफ्यूजीज कहां से आ रहे हैं? यूरोप बॉम्बिंग कर रही है लिबिया पे, जो एक वेलफेयर स्टेट था। आपने उस स्टेट को टुकड़े टुकड़े में बांट दिया, अलकायदा और आईसिस के हवाले कर दिया, कट्टरवादी इस्लामिक ताकतों के हाथ में दे दिया। वहां से लोग निकलकर भी बोट में डूबते डूबते यूरोप पहुंच रहे। यू स्टॉप बॉम्बिंग अफ्रीका, यू स्टॉप हैविंग वॉर्स इन इराक एंड सीरिया, और देयर विल बी नो रेफ्यूजीज। एंड आउट ऑफ द रेफ्यूजीज जो जा रहे हैं उसमें 20% ही सीरियन है। ये पूरा जो सीरिया के नाम पे चल रहा है कि सीरियन रेफ्यूजीज, उसके पीछे भी और एक एजेंडा है। एजेंडा ये है कि टर्की चाहता है कि ये रेफ्यूजी क्राइसिस क्रिएट करके आप यूरोप में इतना बड़ा माहौल बना दो जहां नेटो और अमेरिका नो फ्लाई जोन अनाउंस करेंगे ओवर सीरिया। एंड देन टर्किश ट्रूप्स मार्च इनटू नॉर्दर्न सीरिया, टेक ओवर एलेप्पो एंड इडलिब एंड क्रश द कर्ड्स हु हैव स्टूड अगेंस्ट टर्की। तो ये जो रेफ्यूजी क्राइसिस क्रिएट की गई है, पूरी की पूरी टर्किश मिलिट्री इंटेलिजेंस इसमें शामिल है। जो 2 मिलियन रेफ्यूजीज थे सीरियन, और जो बाकी के बांग्लादेश, अफगानिस्तान, पाकिस्तान के भी रेफ्यूजीज टर्की में, जो सीरिया के नाम पे सब यूरोप भाग रहे। तो टर्किश इंटेलिजेंस, द टर्किश गवर्नमेंट इज इन्वॉल्व्ड इन क्रिएटिंग द रेफ्यूजी क्राइसिस इन यूरोप। सो द एंड लास्टली आई वुड लाइक टू से दैट मैं मानता हूं कि भारत में अभी तक वो इतना खतरा आईसिस का नहीं आया है, नंबर 1, मगर खतरा है। और मैं ये 1.5 साल से बोल रहा हूं, जब से जून जुलाई से आईसिस का नाम पहली बार आया, तब से मैं बोल रहा हूं कि ये इंडियन मुजाहिदीन वाला मामला फिर भी अलग था। आईसिस एक बहुत बड़ा आइडियोलॉजिकल मैग्नेट है, और जो वहाबी इस्लाम है, जो सल्फी इस्लाम है, जो अहले हदीस इस्लाम है, जो पंथ बेसिकली सऊदी के साथ आइडेंटिफाई करते हैं, भारत को खतरा उनसे है। ओके, सो द पॉइंट इज दैट द इंडियन स्टेट हैज टू बी वेरी केयरफुल हाउ वी आर डीलिंग विद द सऊदीज। कौन से मस्जिदों को वहां से फंडिंग आ रहा है, कौन से मदरसों को वहां से फंडिंग आ रहा है, ये सब बहुत खुलकर भारत की मीडिया को इन्वेस्टिगेट करके, जैसे कल्याण के जो लड़के गए थे, बहुत क्लियर था कि वो अहले हदीस फिरके के थे। सो वी हैव टू बी वेरी केयरफुल, वेरी सेंसिटिव, एंड एट द सेम टाइम, जैसे उन्होंने भी कहा कि भारत में फिर भी जो डेमोक्रेटिक सेक्युलर लिबरल माहौल है, इट इज क्रिएटिंग, इट गिव्स दैट स्पेस टू इंडियन मुस्लिम्स टू वेंट आउट द फिलिंग्स। बिलकुल, या विषयावर तर आपण बोलूयाच। VN देशमुख सर, आता 2 महत्वाचे उल्लेख झाले, आणि त्यातला जो महत्वाचा होता की ती एक आयडियोलॉजी आहे, पण त्याचं वेगवेगळ्या पद्धतीने विश्लेषण आणि अनालिसिस केलं गेलेलं आहे। तुम्हाला काय वाटतं की ही फक्त धर्मावर आधारित अशी आयडियोलॉजी म्हणून तुम्ही आयसिसकडे बघता, की एक विस्तारवादी संघटना की ज्यांनी फक्त धर्माचा बुरखा पांघरलेला आहे, मात्र त्यांचा मूळ हेतू हा विस्तारवाद
आणि जमीन जिंकत जाणं हा आहे, अशा प्रकारे तुम्ही बघता? निश्चितच त्यांचा उद्देश हा विस्तारवादाचा आहे. धर्माचा आधार त्यांनी घेतलेला आहे आणि कुराणात किंवा हदीसमध्ये जे काही त्यांनी सांगितलंय त्याचा सुद्धा त्यांनी आधार घेतलेला आहे आणि त्याचा आधार घेऊन आपलं आक्रमण हे पसरवत न्यायचं आणि जास्तीत जास्त भूभाग आपल्या ताब्यात आणायचा. आणि जे सर्वसाधारणपणे म्हटलं जातं, मिठी बोरवाला साहेब म्हणजे ज्या भागामध्ये यांचं राज्य आहे, मुस्लिमांचं राज्य आहे, आणि ज्या ठिकाणी मुस्लिमांचं राज्य नाही, ज्या ठिकाणी नाही त्या ठिकाणी त्यांना परास्त करून राज्य स्थापित करायचं. हा जो मूळचा जो विचार आहे तो अतिशय जुना आहे. सुरुवातीच्या काळातला हा सगळा भाग आहे आणि तो घेऊन ते चालतात. आणि साधारण काय होतं की त्याच्यामुळे तरुण मनाला ते आकर्षक वाटतं. तरुण मुलं जी त्याच्या मागे जातात त्यांना फार आकर्षक वाटतं ते. आणि त्यात माझ्या दृष्टीने धोका असा वाटतोय, म्हणजे आंतरिक सुरक्षेच्या दृष्टीने, की ही जी मुलं एक 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 अशी कम्प्युटरच्या समोर बसून ही जी इंडॉक्ट्रिनेट होतात, धोका असा आहे की यांच्या हातात जर शस्त्र पडली तर मग त्यांचा जो हँडलर तिकडनं जे शिकवतो त्याप्रमाणे मग मॉलमध्ये जाऊन म्हणा किंवा आणखी कुठेतरी जाऊन म्हणा गोळीबार करायचे, जास्तीत जास्त लोक मारायचे आणि स्वतः शहीद व्हायचे त्याच्यामध्ये. हा अतिशय धोक्याचा भाग आहे याच्यामध्ये हिंदुस्थानच्या दृष्टीने. बिलकुल. मेजर विनय देगावकर आपल्या बरोबर आहेत. विनयजी, ज्या प्रकारे इथले तरुण आकर्षित होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात इंटरनेटचा वापर या संघटनेकडून केला जातोय, व्हॉट्सअप किंवा फेसबुक किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारे ते अत्यंत हाय डेफिनेशनचे व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्यासारखे प्रकार सुद्धा असतील, तर वेगवेगळ्या टेक्नोसॅव्ही पद्धतीने तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र केवळ हे एकमेव कारण आहे की इतर काही कारण आपल्याला वाटतात भारतातले तरुण यासारख्या दहशतवादी संघटनांकडे आकर्षित होत आहेत याचे? याच्या मागे तसं पाहायला गेलं तर मॅनिफोल्ड आपण याचं विश्लेषण करू शकतोय. पण आता आधीच्या मान्यवरांनी मांडलेले जे 2-3 मुद्दे आहेत ते फार महत्त्वाचे आहेत. आज सर्व अतिरेकी संघटनांना हे दाखवून द्यायचंय की आमचं आता रिक्रुटमेंट ही भारतातनंही होत आहे, हे त्यांना दाखवणं फार महत्त्वाचं आहे. त्यांच्या इंटरनॅशनल मिलिटन्सी जी आहे त्याच्यामध्ये भारताची इमेज खराब करणं हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यासाठी ते भारतातनं रिक्रुटमेंट प्रयत्न करणार. मग ते आज त्यांच्याकडे काय उपलब्ध आहे ते बेस्ट एफर्ट्स ते वापरतात. त्यांच्याकडे इंटरनेट आणि सोशल मीडिया अवेलेबल आहे त्याचा ते वापर करतात. उद्या जर त्या प्रयत्नातनं ते फेल गेले तर इतर कुठल्या प्रयत्नातनं ते पुढे पुढे जाण्याचा प्रयत्न करत राहतील. परंतु मूळ विषय असा आहे की आज त्यांना भारतातली भूमी उपलब्ध होतीये, ही सगळ्यात मोठी अडचण आहे. भारतीय सैन्य किंवा ज्या डिफेन्स फोर्सेस आहेत, आंतरिक सुरक्षा म्हणा किंवा आर्मी आणि ज्या बॉर्डरवरच्या सुरक्षा आहेत त्या म्हणा, त्याच्यामध्ये आपल्या कॉम्पिटन्सीज ह्या आहेतच, त्याविषयी काही शंका नाही. आर्मीने त्यांच्या कॉम्पिटन्सी वेळोवेळी दाखवलेल्या आहेत. आज खरी गरज काय आहे तर ह्या सुरक्षा व्यवस्थेवर अवलंबून न राहता सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक होऊन या सगळ्या गोष्टींचा सामना आता आपण आपल्या स्तरावर करणं खूप गरजेचं आहे. हा विषय आता आपण सोडून द्यावा की नाही माझ्या घरापर्यंत येत नाही तोपर्यंत काही फरक पडत नाहीये. हे माझ्या घरापर्यंत ऑलरेडी येऊन पोचलेलं आहे. आज कल्याण, मुंब्रा, माझगाव ह्या ठिकाणाहून तिथे मुलं रिक्रूट होत आहेत. त्यामुळे हा विषयच नाही की हे भारतापर्यंत. बिलकुल, हे सगळे तरुण आकर्षित होत आहेत ही तर वस्तुस्थिती आहेच. मात्र फिरोजजी, आपण वेगवेगळ्या तरुणांमध्ये सुद्धा याविषयी लेक्चर्स देत आहात. कुठल्या कारणामुळे हे सगळे तरुण आयसिसकडे आकर्षित होत आहेत हे तर आपण बोलतो आहोत आणि अनेक जण त्याविषयी बोलतायत. मात्र त्यांना आकर्षित होण्यासारखी परिस्थिती, त्याची रूट्स कुठे आहेत? म्हणजे कशामुळे या तरुणांमध्ये असं आकर्षण निर्माण होते? त्याला इतकी राजकीय सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे असं तुम्हाला वाटतं की मागच्या काही वर्षांचा भारतामधला जो इतिहास आहे, सामाजिक इतिहास आहे, तो याच्या मागे असं तुम्हाला वाटतं? काय याचे रूट्स आहेत? आई थिंक जो प्रॉब्लम है वो पॉलिटिकल इस्लाम का है. मैं मुसलमानों की मीटिंग में एक बहुत सिंपल सवाल खड़ा कर रहा हूं क्योंकि हिपोक्रेसी को भी चैलेंज करना होगा. मैं उनको सीधा का सीधा पूछता हूं कि भारत अगर एक मुस्लिम मेजॉरिटी कंट्री होता तो क्या ये सेक्युलर होता? क्या वो बाबा साहेब अम्बेडकर के संविधान को स्वीकार करते या इसको इस्लामिक स्टेट बना डालते? और उनको बोलने में बहुत मुश्किल होता है. ओके, सो देयर इज ए प्रॉब्लम ऑफ पॉलिटिकल इस्लाम दैट इज स्प्रेडिंग एंड दैट नीड्स टू बी टेकन ऑन हेड ऑन. नंबर 1. दूसरा की जो प्रॉब्लम है, मैंने जैसे बताया कि वहाबी इस्लाम का एक बहुत बड़ा मसला है. ओके, जैसे उन्होंने बताया कि एक हदीस है कॉल्ड गजवा ए हिंद. ये हदीस बोलता है कि जो इस्लाम की आर्मीज आएगी और भारत पे हमला करेगी, उनमें जो भी मुसलमान वो आर्मी में है उनको डायरेक्टली जन्नत मिलेगा. ओके, खाली वो आर्मी में भारत पे हमला करने का उनको डायरेक्ट जन्नत मिलेगा. तो इस किस्म की जो हदीसें है जिसको मुस्लिम लिबरल्स को और सेक्युलर एलिमेंट्स को चैलेंज करने पड़ेंगे.
ठीक है, अभी आईसिस जो औरतों को एनस्लेव कर रही है वो हदीस से आपको मिलेगी। वो बोलते हैं कि हम लोग जो भी काम करें इस्लाम की बुनियाद पे करें। ओके, अगेन आई एम ट्राइंग टू से कि जो सोशल प्रॉब्लम्स है हमारे, जो प्रॉब्लम्स है मुसलमानों के और है जेन्युइन प्रॉब्लम्स है, इकोनॉमिक प्रॉब्लम्स है, सोशल प्रॉब्लम्स है, दंगे है, बहुत सारे आतंकवादी हमलों में मुस्लिम नौजवानों को फंसाया भी गया है जो बाद में हेमंत करकरे ने और रसी बनन के द्वारा वो सब रियलिटी है। उसको डील करने के लिए यहाँ की पॉलिटिकल सिस्टम्स है, डेमोक्रेटिक स्ट्रक्चर्स है, जुडिशरी है, जिसमें ज्यादा करके न्याय मिल जाता है। इसलिए इतने बड़े पैमाने पे लोग यहाँ से नहीं जा रहे जैसे यूरोप से जा रहे। ओके, आई एम अगेन सेइंग दैट दिस सिचुएशन कैन बी डेल्ट अगर हम लोग ने इसको ठीक से, जो धार्मिक कट्टरवादी वहाबी एलिमेंट है उसको हम लोग ने आइडेंटिफाई किया, क्योंकि वही प्रॉब्लम है। इसमें जो मेजोरिटी सुन्नी समाज है वो इसमें इन्वॉल्व नहीं है, और ज्यादा करके जो सुन्नी समाज है वो एंटी वहाबी है और एंटी सऊदी है। बिलकुल, याविषयी विनयजी सुद्धा हात वर करत होते। विनयजी, काय याच्यात तुम्हाला ऍडिशन करायचे? हो, अगदी सरळ साधा जो आपण घरगुती नियम म्हणू शकतो की माझा मुलगा जर द्वाड आहे, खोडकर आहे, तर त्याला सुधारण्याची जबाबदारी माझीच आहे। त्या पद्धतीने जशी सरकार आणि डिफेन्स फोर्सेसची या बाबतीत जबाबदारी, तशी मुस्लिम क्लेरिक्स आणि त्यांचे जे धर्मगुरू आहेत भारतातले, त्यांची ही सर्वात मोठी जबाबदारी, आणि आज ते पार पाडायला तयारी दाखवतायत। बराच मोठा मुस्लिम समाज आज या आयसिस आणि अतिरेकी कारवायांविरोधात उभा राहायला तयार आहे, ते तयारी दाखवतायत। त्यांच्या बाजूनी आपण उभं राहून सर्वतोपरी आपण हे प्रयत्न त्यांना यशस्वी करण्यासाठी, हा लढा त्यांनी जास्त अग्रेसिव्हली करणं गरजेचं, आणि ते करायचा प्रयत्न करतील। आय एम शुअर ते करतायत। बराक ओबामांनी पण याच अर्थाचं आवाहन केलं होतं। अमोल, याच्यामध्ये दोन ट्रेंड्स मला फक्त नमूद करायचे आहेत। पहिला ट्रेंड जो आपल्याला असं दिसतो आहे की इस्लामिक स्टेटचा भारतातला जो प्रसार आहे हा बहुतांश करून शहरी भागांमध्ये आहे। हा पहिला मुद्दा लक्षात घ्या। ग्रामीण भागामध्ये किंवा ग्रामीण भारतामध्ये किंवा ग्रामीण महाराष्ट्रामध्ये देखील इस्लामिक स्टेट हा प्रकार अद्यापही एवढा पॉप्युलर नाहीये। हा पहिला मुद्दा। दुसरा, तुम्ही एज ग्रुप बघा, जे साधारणतः 20 तरुण, तुम्ही 28 तरुण सध्या इस्लामिक स्टेटला जॉईन झाला। हा एज ग्रुप आहे 22 ते 30 चा। ओके, ज्यामध्ये तुम्हाला ज्या इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात त्याच्याविषयीचं अट्रॅक्शन आणि रॅडिकलायझेशनची प्रोसेस ही फार फास्ट होती। पण याच्यातली एक जमेची बाजू तुम्ही लक्षात घ्या, आणि ती जमेची बाजू ही आहे की अनेकदा असे प्रसंग आलेत की जेव्हा आपला तरुण मुलगा अशा स्वरूपाच्या आमिषांना बळी पडतोय, त्या वेळेला काही पालकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोलिसांना इन्फॉर्म केलाय। म्हणजे मागच्या वर्षी ज्या वेळेला काही 20 तरुण हे साधारणतः कलकत्त्याच्या म्हणजे वेस्ट बेंगॉल क्रॉस करून बांगलादेशमधून सिरियाला जाण्याच्या प्रयत्नात होते, अशा वेळेला त्या 20 तरुणांच्या आई वडिलांनी पोलिसांना इन्फॉर्म केलं होतं, आणि खुद्द केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ही गोष्ट मान्य देखील केली आणि बोलून पण दाखवलेलं होतं। त्यामुळे ही एक जमेची बाजू की त्यांचा एज ग्रुप हा एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर आहे। आणि साधारणतः जे टेक्नोसावी आहेत की ज्यांना सोशल मीडियाशी एक्सपोजर आहे, अशा तरुणांकडे त्यांचं प्रामुख्याने लक्ष आहे। त्यामुळे आपल्याला सध्या हा जो पार्ट आहे की त्यांनी आता एका मान्यवरांनी सांगितलं देखील की जितक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात युरोपमधनं रिस्पॉन्स मिळतोय तेवढ्या मोठ्या प्रमाणात भारतात नाहीये, पण याचा अर्थ आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे अशातलाही भाग नाही। बिलकुल, जगभरातला मुस्लिम आणि भारतातला मुस्लिम यांचा दृष्टिकोन या विषयाकडे बघण्याचा वेगवेगळा आहे का, किंबहुना तो नेमका कसा आहे, याविषयी सुद्धा आपण बोलूया आणि इतरही काही प्रश्नांवर आपण चर्चा सुरू ठेवूया। एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर भेटूया। आयसिस आणि भारत या विषयावर आपण चर्चा करतो आहोत। मागच्या भागामध्ये आपण चर्चा केली की आयसिसचं नेमकं स्वरूप काय आहे आणि भारतात नेमका तो किती प्रमाणात येऊन पोहोचला आणि काय आव्हान आहेत। या भागामध्ये आपण नेमक्या कुठल्या विषयावर चर्चा करणार आहोत तो प्रश्न आपण स्क्रीनवर बघू शकता। या भागात आपण चर्चा करणार आहोत की आयसिसला रोखण्यासाठी आपण सज्ज आहोत का, आणि हाच प्रश्न घेऊन सुरुवातीला आपण VN देशमुख यांच्याकडे जाऊया। देशमुख सर, अगदी पठाणकोट हल्ल्यात सुद्धा जर आपण एवढे कमी पडत असो आणि आपल्या मर्यादा उघड होत असतील तर आयसिस सारख्या संघटनांशी लढायला आपण पूर्णपणे सज्ज आहोत असं आपल्याला वाटतं का? आपण सज्ज होऊ शकतो, यात मला मुळीच शंका वाटत नाही। प्रश्न असा आहे की आज ही जी मुलं तिकडे जात आहेत म्हणा, किंवा आयसिसचा प्रचार ज्या लोकांमध्ये होतोय, त्यांचे जे बुजुर्ग आहेत त्यांचा याला पूर्ण विरोध आहे। त्यांच्या धर्मगुरूंनी फतवे काढलेले आहेत। आता आपल्याला एकच करायला पाहिजे की ह्या लोकांशी संपर्क करायला पाहिजे। सर्वसाधारण म्हणजे दुर्दैवाने आपल्याकडे असं होतं की या लोकांकडे एका वेगळ्या चष्म्यातनं बघितलं जातं। ते सुद्धा एक कारण आहे काही मुलांचं पलीकडे जाणे। हे आक्रमण येत असताना आपण एकत्र असायला पाहिजे महत्वाचं। आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे महत्वाचे लोक आहेत समाजातले, त्यांनी यांच्या बुजुर्गांची सतत त्यांच्याशी संपर्कात जर राहिलात तर तुम्हाला ते सरळ सांगू शकतील हा काय का। मी स्वतःचा अनुभव सांगतो, आज सुद्धा 10-11 वर्षानंतर लोक मला घरी येऊन माहिती देतात
बरं. की अमक्यावर लक्ष ठेवा हा. पण दुर्दैव असं होतं की जेव्हा आम्ही ही गोष्ट सांगायला जातो तेव्हा आमचे जे मित्र तिथे बसलेले त्या खुर्च्यांवर होता त्यांना असं वाटतं की आम्ही त्यांच्या कामात अडथळा आणतोय. म्हणजे आम्हाला समक्ष काही म्हणणार नाही, 10 वर्षांनी मी सिरियस असणार, पण नंतर गेल्यानंतर पुढे आता निवृत्त झाले, शांतपणाने घरी बसायचं, रिकामी उद्योग कशाला करतात. रिकामी उद्योग हा शब्द वापरला जातो. आम्हाला याचा अर्थ असा आहे की आमचं गांभीर्य नाही आमच्याकडे. आम्ही करू शकतो, कठीण काहीही नाहीये, पण आमच्याकडे गांभीर्यच नाही याचं. बिलकुल. फिरोजजी, आपल्याला काय वाटतं की केवळ शस्त्रसज्जता करून हा प्रश्न सुटेल असं आपल्याला वाटतं का, किंवा केवळ शस्त्रसज्जता, मिलिटरी फोर्सेस, पॉवर्स याच्याशी हा प्रश्न निगडीत आहे की त्याच्याही पेक्षा जास्त राजकीय सामाजिक पातळीवर हा सोडवावा लागेल? ये मल्टीपल स्ट्रेटेजीज होता है. वो AK-47 लाएंगे तो आपके पास भी AK-47 होना चाहिए, वो तो बात सही है, मगर दैट इज द एंड पार्ट. आप हर गली नौके पे तो CCTV कैमरा और मिलिट्री लगा नहीं सकते. सो द पॉइंट इज दैट इज द लास्ट पार्ट ऑफ दी, बट उसके पहले बहुत सारे काम करने पड़ते हैं. इंटेलिजेंस गैदरिंग इज वन वेरी इंपॉर्टेंट एलिमेंट, और कम्युनिटी के अंदर 99.9% कम्युनिटी आज हमारे साथ है. खास करके ये फेज में तो it's such a big crisis for the community कि if we reach out to them, they will reach out to you. That is one part. The other part is, जैसे उन्होंने कहा कि ये जो पूरा सोशो पॉलिटिकल हमारा जो माहौल बिगड़ता रहता है इन द कंट्री विद जिस किस्म के बयानबाजी, जिस किस्म के आक्रमण, जिस किस्म के दंगे, ये माहौल सोशल हार्मनी की तरफ बढ़ेगा तो ये पूरा ग्राउंड ही वाइप आउट हो जाएगा. क्योंकि दे प्ले ऑन द, ये जो भी आइसिस की जो भी बीज बोए जा रहे हैं, दे प्लेइंग ऑन द फियर्स ऑफ एन इनसिक्योरिटी मुस्लिम कम्युनिटी. ओके, एंड अगेन आई एम सेइंग कि जो आम मुसलमान हैं वो भारत के सर्वधर्म संभाव, गंगा जमुना सरस्वती, ये जो पूरा हमारा कल्चर है वो उसका पार्ट है. प्रॉब्लम है दी पॉलिटिकल इस्लामिस्ट रेडिकल ऑर्गेनाइजेशंस जो पिछले 4-5 सालों में इस्लाम का राज आएगा, इस्लाम का झंडा भारत में होगा, रेड फोर्ट में होगा, वो उस किस्म का एलिमेंट है जो बहुत ही फ्रिंज है, मगर वो फ्रिंज को फ्रिंज पे ही रखना है. बिलकुल. मेजर विनय, दोन याच्यामध्ये महत्वाचे मुद्दे आहेत की केवळ एक शस्त्रसज्जतेचा एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक जागृतीचा सुद्धा हा मुद्दा आहे. पण ज्या प्रकारे दहशतवादी तयार होत आहेत, जर आपण केवळ मिलिटरी फोर्सेस हा विषय घेतला किंवा शस्त्रसज्जतेचा आपण विषय घेतला तर एकीकडे आपल्याला पाकिस्तानातल्या दहशतवादी संघटनांचं सुद्धा आव्हान आहे आणि त्याचबरोबर आता आयसिसचं एक नवं आव्हान आहे. तर सध्या एक देश म्हणून आपण केवळ आपला बचाव एवढी एक भूमिका घेऊन आपली भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर ही केवळ बचावाची असणार आहे का दहशतवादाच्या बाबतीत काही अग्रेसिव्ह स्टेप सुद्धा भारत घेऊ शकतो भविष्य काळात? कुठलीही लढाई म्हटली तर त्यामध्ये 2 गोष्टी सहभागी असतात. पहिलं म्हणजे तुमचं मनगट हे फार ताकदवान असलं पाहिजे, म्हणजे शस्त्रसज्जता, आणि दुसरं म्हणजे तुमचं मन कणखर असलं पाहिजे. म्हणजे तुमची जी साईक आहे ती फार कणखर असणं आवश्यक आहे, तरच तुम्ही तुमच्या शत्रूचा बिमोड करू शकताय. आज आपला जो समोरचा शत्रू आहे तो फार डिस्क्रीट आहे, त्याला आपण आयडेंटिफाय करू शकणं शक्य नाही, कारण तो आज समाजात ज्या थरापर्यंत सामाजिक त्यांनी जी पातळी गाठलेली आहे त्याच्यामध्ये आपण एक इंडिव्हिज्युअल आयडेंटिफाय करण्यासाठी आपल्या ज्या डिफेन्स फोर्सेस आहेत त्या डेफिनेटली बॉर्डरवर बसून हे आयडेंटिफिकेशन करणं कठीण आहे. त्या समाजामध्ये वावरणारे जे सर्वसामान्य व्यक्ती आहेत, ती जी लोक आहेत, म्हणजे सर्वसामान्य समाज, मग तो मीडियापासून ते शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी जागरूक राहणं गरजेचं आहे. फक्त शस्त्रसज्जता ठेवून आपल्याला पुरणार नाही. शस्त्रसज्जता तर ती त्याच्या जागेवर आहेच आहे, परंतु सर्वसामान्य नागरिकांनी जागरूक होऊन ह्या संपूर्ण लढ्यात आपणही कुठेतरी सहभागी आहोत याची जाणीव करून देणं फार गरजेचं आहे. त्याच्यासाठी लागणारे जे प्रकार आत्ता आधीच्या मान्यवरांनी जे सांगितलं की बाबा जर कोणी आपल्या आजूबाजूचा जात असेल, अगदी घरातलाही असेल, तर त्याच्याविषयी पोलिसांना आणि ज्या सिक्युरिटी फोर्सेस त्यांना इंटिमेशन देण्यापासून सुरुवात होते, आणि कुठे काही चुकीच्या गोष्टी घडत असतील तर त्या थांबवण्यापर्यंत आपण प्रत्येकाने सहभाग घेणं गरजेचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देशात थोडीशी आजच्या तारखेला मला कमी जाणवते ती म्हणजे राष्ट्रीय अस्मितेचा जो अभाव जाणवतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींना पटापट पाळंमुळं फुटायला वेळ लागत नाहीये. आज जर आपण छोट्या छोट्या गोष्टींमधनंही राष्ट्रीय अस्मिता जागवू शकलो तर ही जी ISIS काय किंवा इतर कुठल्याही अतिरेकी कारवाया करणाऱ्या संघटनेविषयी आपल्याला तितकीशी भीती वाटायचं काही गरज नाही, कारण डिफेन्स फोर्सेस त्यांचं काम करतच आहेत. समाज जागरूक झाला तर आपले उरलेले प्रश्नही तसेही सुटणार आहेत. शैलेंद्रजी, हे 2 महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मला विचारायचे. त्यातला पहिला मुद्दा हा आहे की अनेक जे विश्लेषक आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे,
त्यातले बरेचसे विश्लेषक बऱ्याच वेळा ही भूमिका मांडत असतात की आज भारताला आयसिसचा त्रास नाहीये, कारण या क्षणाला आयसिसच्या प्रायोरिटीवर भारत नाहीये. तो जर या क्षणी असता तर आज भारतातली परिस्थिती सध्या आहे तशी राहिली नसती, ती याच्याहून प्रचंड वेगळी राहिली असती. ह्याच्याबाबत आपलं मत काय आहे? आणि दुसरी गोष्ट, आत्ता ज्या उपायांची आपण चर्चा करतो आहोत ते उपाय इतरही दहशतवादी संघटना जितक्या वर्षांपासून आपण दहशतवादाचा सामना करतो आहोत त्यांच्यासाठी सुद्धा ते वेळोवेळी राबवले गेले, तरी सुद्धा इथे हल्ले झाले, इथे स्लीपर सेल तयार झाल्या. तर आयसिससाठी काय नेमकी वेगळी समीकरण असण्याची गरज आहे? का आयसिस वेगळी या सगळ्यांपासून आपण कराल? एक तर असं आहे की आयसिसचा जन्म हा इराक आणि सिरिया या भूमीवर जरी झाला असला तरी आता त्यांना तिथपर्यंत मर्यादित राहायचं नाहीये. हा पहिला मुद्दा. त्यांना त्यांचं प्रोलिफरेशन करायचं आहे. एक प्रवाह मी तुम्हाला जसं पहिल्या मुद्द्यात पण सांगितला की आता जगभरामध्ये अनेक अशा ज्या स्थानिक दहशतवादी संघटना आहेत, ह्या स्थानिक दहशतवादी संघटना आपली बांधिलकी या इस्लामिक स्टेटच्या प्रती घोषित करत आहेत. आणि हा प्रकार केवळ दक्षिण आशियापुरता नाहीये, तर आफ्रिकेमध्ये बहुतांश, इव्हन युरोपमध्ये देखील फ्रान्सवर जो दहशतवादी हल्ला झाला होता त्याच्यामध्ये युरोपमधल्या स्थानिकांचा सहभाग हा फार मोठ्या प्रमाणावरती होता. त्याचप्रमाणे आपण असं बघतो की इंडोनेशिया, म्हणजे आतापर्यंत साऊथ ईस्ट एशिया हा दहशतवादापासून बऱ्यापैकी दूर होता, परंतु बरोबर इंडोनेशियामध्ये जो अटॅक झाला तर यामध्ये आपण साधारणतः असं बघतो की बऱ्याचदा त्यांचे त्या स्वरूपाचे स्थानिक प्रश्न आहे. मूळ मुद्दा ज्याच्याकडे मला यायचा आहे की आपण त्याचा सामना कशा पद्धतीने आपल्याला करता येण्यासारखा आहे. तर आपल्यासाठी एक जमेची बाजू अशी आहे की इस्लामिक स्टेट ही एक जागतिक दहशतवादी संघटना असल्यामुळे तिचा धोका हा फक्त भारताला नाही, तिचा धोका जगाला असल्यामुळे सगळं जग आपल्या बरोबर आहे. हा एक पहिला मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि आता आपण सध्या 26 जानेवारीच्या याच्या बॅकग्राऊंडला आपल्याला अशी शक्यता होती किंवा अशा प्रकारचा संशय होता की यामध्ये काही घातपात होण्याची शक्यता आहे. तर आपण फ्रान्स बरोबर आणि अमेरिकेबरोबर जे इंटेलिजन्स शेअरिंग केलं त्याच्यामुळे आपण अनेक लोकांना पकडू शकलेलो आहे. त्यामुळे आपण असं बघतो की इंटेलिजन्स शेअरिंग ॲट द ग्लोबल लेव्हल हा एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे जो तुम्हाला या ठिकाणी वापरावा लागणार आहे. याला एक प्रकारची मल्टिपल स्ट्रॅटेजी आपल्याला इम्प्लिमेंट करावी लागणार राष्ट्रीय पातळीवरची. म्हणजे स्थानिक दहशतवादी संघटनांचा सामना करणं आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनांचा सामना करणं यासाठी तुम्हाला केंद्रीय पातळीवरती संघटनात्मक आणि युनिफाईड स्वरूपाचा रिस्पॉन्स देणं फार गरजेचं आहे. आता मुद्दा असा आपला येतो की 2008 नंतर जेव्हा मुंबईवरती दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेला तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांनी एका पंचसूत्रीची घोषणा केलेली होती की आपल्याला अंतर्गत सुरक्षा बळकट करण्यासाठी आणि दहशतवादाचा सामना करण्यासाठी कोणत्या पद्धतीने पुढे जावं लागणार आहे. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी अचीव झालेल्या आहेत, पण त्यातला एक भाग हा अद्यापही अचीव व्हायचा राहिलाय आणि तो आहे नॅशनल काउंटर टेररिझम सेंटरचा, राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राचा. याचं कारण असं आहे की या सगळ्या ज्या संघटना आहेत की ज्यांचं नॅशनल लेव्हलला थ्रेट आहे त्याचा सामना हा नॅशनल लेव्हललाच झाला पाहिजे आहे. हा अंतर्गत सुरक्षेचा आहे. बऱ्याचदा आपल्याकडे असा होतो की हा थोडासा घटनात्मक देखील पेच आहे. अंतर्गत सुरक्षा आणि पोलीस हे दोघे स्टेट लिस्ट मधले सब्जेक्ट असल्यामुळे यामध्ये केंद्राने कोणत्या पातळीपर्यंत इंटरव्हेन्शन करायचं या स्वरूपाचे काही घटनात्मक प्रश्न आहे. त्यामुळे जर आपण नॅशनल टेररिझम सेंटर किंवा नॅशनल काउंटर टेररिझम सेंटर सारखं केलं तर आपल्याला केंद्रीय पातळीवरती मग ते गुप्तहेर संघटनांच्या बाबतीत असो किंवा डायरेक्ट ऍक्शनच्या संदर्भामध्ये असो काही आपल्याला ऍक्ट होण्याची शक्यता आहे. अनेक देशांमध्ये विशेषतः इस्रायलमध्ये ज्या ज्या वेळेला अपहरणासारखं कृत्य घडतं किंवा ज्या ज्या वेळेला आपण असं म्हणतो दहशतवादासारखं कृत्य घडतं अनेक देशांमध्ये आणीबाणी डिक्लेअर केली जाते. आणि जेव्हा तुम्ही आणीबाणी डिक्लेअर करतात त्यावेळेला केंद्रीय फौजांना इंटरव्हेन्शन करण्याचा स्कोप मिळतो. आपल्याकडे अद्यापही दहशतवादाच्या कोणत्याही घटनेकडे आणीबाणीचं रूप म्हणून बघितलं जात नाही. तर आपण अजूनही ते स्थानिक पातळीवरचं असल्यामुळे पोलिसांनीच त्याचा सामना केला पाहिजे अशा स्वरूपाची आपल्याकडे एक पार्ट असल्यामुळे आपण या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवरनं या सगळ्या गोष्टींकडे नियंत्रित केलं जाणं, केंद्रीय गुप्तहेर संघटना, राज्यांच्या गुप्तहेर संघटना, केंद्रीय फौजा, राज्यांचे पोलीस यंत्रणा यांच्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं कोऑर्डिनेशन असलं पाहिजे. आणि हे कोऑर्डिनेशन तेव्हाच शक्य होऊ शकतं ज्या वेळेला केंद्रीय पातळीवरती या सगळ्या गोष्टींना अंमलबजावणी करणारी संघटना असेल. बिलकुल. मला वाटतं फिरोजजी याच्यात काय ऍडिशन? कम टू दिस स्टेटमेंट, इफ यू कॅन फोकस द कॅमेरा हियर. दिस इज द इजरायली एम्बेसडर सेइंग दैट वी शुड सपोर्ट द अल-कायदा अगेंस्ट द हिजबुल्लाह. प्रॉब्लम क्या है कि आज सबसे जो बड़ा आर्म्स सप्लायर है सऊदी को वो है फ्रांस. सबसे जो ट्रेनिंग आईसिस को अगर मिल रही है टर्की में वो अमेरिका के CIA के एजेंट. प्रॉब्लम है कि एक है जो पूरा स्ट्रक्चर है हमारा इंटेलिजेंस का, मगर अगर पॉलिटिक्स अमेरिका, फ्रांस और ब्रिटेन वाली हो गई तो हम लोग कहीं के नहीं रहेंगे. आज जो देश लड़ रहे आईसिस के खिलाफ और जिन्होंने बता दिया कि हम लोग लड़कर जीत सकते हैं वो रशिया, ईरान और चाइना है, जिन्होंने आईसिस को 3 महीने के अंदर
जो ओबामा बोल रहा था कि ये लड़ाई 10 से 30 साल की होगी, रशिया ने 3 महीने के अंदर बता दिया कि आईसिस की औकात क्या है। तो हमारे जो नियो कॉन्जर्वेटिव चश्मे से हम लोग दुनिया को देख रहे हैं, ओबामा आके बोलता है कि हम लोग आतंकवाद के खिलाफ लड़ेंगे, जैश ए मोहम्मद, ये मौलाना अजहर महमूद और ये जो हाफिज सईद है, ये 2 दिन के मेहमान नहीं है अमेरिका के लिए। ड्रोन अटैक से 2 दिन के अंदर इनको उड़ा सकते हैं। इन दोनों को बैंड संगठन है। अमेरिका ने हाफिज सईद पे $1 मिलियन का इनाम रखा है। व्हाट आर दे डूइंग इन पाकिस्तान? प्रेस कॉन्फ्रेंस करे। मेरा बोलना है कि अगर अमेरिका ने ईमानदारी से के साथ रशिया के साथ इंटेलिजेंस शेयरिंग कर ली होती तो आईसिस तेल नहीं बेच पाता। वह किलोमीटर और किलोमीटर की लाइन लगी है। ओके, तो प्रॉब्लम क्या है कि हमारे जो इंडियन इंटेलेक्चुअल तबका है, जिनको एक अमेरिकन इजरायली पर्सपेक्टिव से दुनिया को समझ रहे, बहुत बड़ा प्रॉब्लम है। एक तो इजराइल इज ऑक्यूपाइंग पैलेस्टाइन, वो लोग अपनी आजादी की लड़ाई लड़ रहे, वो आतंकवादी नहीं है, पहले वो स्पष्ट कर दे। इजराइल आज दुनिया में लगातार आइसोलेट होते जा रहा है, यूरोप के अंदर आइसोलेट होते जा रहा है। अमेरिका के अंदर एक बहुत बड़ी बॉयकॉट मूवमेंट उभर कर आई है, क्योंकि इजराइल बेसिकली एक फैसिस्ट नाजी ऑक्यूपाइंग पावर है, और हम लोग इजराइल से सीख रहे हैं। जो इजराइल हेजबोला को नहीं हरा पाई 34 डेज की जंग के बाद, वो इजराइल हमको क्या सिखाएगी? द पॉइंट इज दैट इंडिया हैज इट्स ओन स्ट्रेंथ्स, इंडिया हैज इट्स ओन वे ऑफ डीलिंग विद द इथे माझा एक प्रश्न आहे की त्या बॉइलिंग पॉइंट पर्यंत येईपर्यंत हे सगळे युरोपीय राष्ट्र दहशतवादाला खतपाणी घालतायत आणि तुम्ही जसं म्हणताय की आयसिसला शस्त्रास्त्रांचा पैशांचा पुरवठा करतायत, तर तो बॉइलिंग पॉइंट आलाय असं तुम्हाला वाटतंय की अजून तो लांब आहे? कारण आता फ्रान्सवरच हल्ले व्हायला सुरुवात झाली। I'll tell you one more thing. जब पेरिस पे जो चार्ली हेब्डो वाला अटैक हुआ था, तो क्रिश्चियन अमानपुर और CNN, और क्रिश्चियन अमानपुर बहुत डेडली है बिकॉज वो सीरिया पे अमेरिका की वॉर करवाना चाहती है, वो बोले कि आईसिस को सत्ता में आने के बाद में देख लेंगे। मगर जो फ्रांस इनका इंटेलिजेंस ऑफिसर है, वो बोल रहा है कि हमको पता है कि कौन यूरोप से जाता है, क्योंकि यूरोप से जाके बाहर लड़ना इलीगल नहीं है, मगर उनके साथ हमारी डील है कि वो इधर आके कोई प्रॉब्लम नहीं क्रिएट करना। तो यूरोपियन इंटेलिजेंस को बराबर से मालूम है, ब्रिटिश फ्रेंच इंटेलिजेंस को बराबर से पता है कि उनके अंदर से यूरोप से कौन लोग जा रहे हैं और वापस आ रहे हैं, क्योंकि उन्होंने बोस्निया, कोसोवो, अफगानिस्तान सब जगह इनका इस्तेमाल किया है। ओके, नाउ द पॉइंट इज कि कभी ये लोग अनकंट्रोल हो जाते हैं, मगर फाइनली अगर 70 लोग आपके देश से जाते, मैं समझ सकता हूं। अगर 7,000 यूरोप से निकल जाते हैं, जिसका मतलब है कि यूरोपियन इंटेलिजेंस, स्पेशली फ्रेंच एंड ब्रिटिश इंटेलिजेंस, इज इन्वॉल्व इन रिक्रूटिंग एंड सेंडिंग देम आउट ऑफ द कंट्री। बिलकुल, शैलेंद्र, या पर्स्पेक्टिव्ह विषयी मला आपण जेव्हा इंटेलिजन्स शेअरिंग विषयी बोलत आहोत, त्यावेळेला अनेक इस्लामिक देश आहेत की जे इस्लामिक स्टेटचा विरोध करत आहेत। आता एक महत्वाची पार्ट आपल्या लक्षात घेणं आणि म्हणजे ओपनली, म्हणजे जे ज्यांनी अमेरिकेने जे कोएलिशन इस्लामिक स्टेटच्या विरुद्ध केलेलं आहे आणि ज्याच्या आधारावरती इस्लामिक स्टेटवरती आता अटॅक चाललेले आहेत, त्या कोएलिशन मध्ये अनेक देश आहेत, त्याच्यामध्ये सौदी अरेबियाचा पार्ट आहे। पण समोर ना, म्हणजे आय मीन टू से दॅट, म्हणजे मला म्हणायचं असं आहे की आता ऑन पेपर जे अमेरिकेला मदत करणारे देश आहेत, त्याच्यामध्ये सौदी अरेबिया आहे, जॉर्डन आहे, लेबनन आहे, टर्की आहे, ह्या देशांचा त्याच्यामध्ये मुद्दा, मला मुळात मुद्दा असा जेव्हा आपण इंटेलिजन्स शेअरिंगकडे वळतो आहोत, तेव्हा मला असा मुद्दा मांडायचा आहे की आपला जो लुक वेस्ट आहे, म्हणजे आपण अनेकदा लुक ईस्ट ही आपण 1994ला पॉलिसी जी आहे ती केली आणि आपण आपलं साऊथ ईस्ट एशिया बरोबर आपले संबंध घनिष्ठ करण्यासाठी हे आपण आता प्रयत्न करतोय। परंतु मला असं वाटतं की आपण आता लुक वेस्ट कडे पण बघितलं पाहिजे। अनेक मुस्लिम देशांबरोबर जर आपले संबंध घनिष्ठ झाले, विशेषतः ज्या GIC देश आहेत त्यांच्याबरोबर जर आपले संबंध घनिष्ठ झाले, तर आपल्याला इकॉनॉमिक लेवलला तर फायदा आहेच आहे, परंतु या सगळ्या बाबतींमधलं जे महत्त्वाचं इंटेलिजन्स आहे ते आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे। त्यामुळे आपण तोही एक आस्पेक्ट आहे जो विसरता कामा नये। विशेषतः आपल्या कोणत्याही एखाद्या इस्लामिक संघटनेबरोबर संरक्षण करार नाहीयेत, हा एक अतिशय महत्त्वाचा आपल्या धोरणामधला एक लॅक्युना आहे। जो लॅक्युना जर आपण पूर्ण करू शकलो, तर आपल्याला अशा प्रकारचे करार करता आले, तर कदाचित भविष्यामध्ये भारताला या गोष्टीचा फायदा होऊ शकतो। बिलकुल, आप इसको फोकस करो भाई साहब। हेलो, एक्सक्यूज मी, कैन यू फोकस ऑन दिस डॉक्यूमेंट? येस, ते फोकस करतात, तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, ते फोकस करते। अगेन आई एम सेइंग, प्लीज गेट दिस स्ट्रेट कि आईसिस को मेन बैकिंग सऊदी, कतर, कुवैत, बहरीन, पूरा जो फाइनेंसिंग हो रहा है वो इन कंट्री से हो रहा है जिसको आप बोल रहे हैं वो अलायंस अगेंस्ट आईसिस है। जो पूरा मटेरियल, वेपन्स, कार्स, टैंक्स, मिसाइल्स जो आ रहा है वो वाया अमेरिका, फ्रांस, ब्रिटेन आ रहा है। वो सऊदी को सप्लाई करते हैं, टर्की को सप्लाई करते हैं, बाद में वो फ्री सीरियन आर्मी को जाता है, जो गॉड नोज ऑल काइंड्स ऑफ मुस्लिम ऑर्गेनाइजेशंस।
द पॉइंट इज अगेन आय एम सेइंग पण तुम्हाला असं म्हणजे इथे आता आपण चर्चेच्या टेबलावर याच्याविषयी मतभेद असू शकतात, पण भारतीय ये बोल बिलकुल रहे हैं कि वी हैव क्रिएटेड आयसिस, प्लीज अंडरस्टँड दॅट. बिलकुल. मग भारत सरकार तुम्ही जे मुद्दे मांडताय त्या पॉलिसीनुसार सध्या आपली पावलं टाकताय असं तुम्हाला वाटतंय की जो मुद्दा देवणकर सांगतायत त्याच दिशेने भारतीय सरकार? आई एग्री विथ हिम दैट वी हैव टू एंगेज. हमें सभी कंट्रीज के साथ एंगेजमेंट करना पड़ेगा. मगर कौन लड़ रहा है आईसिस के खिलाफ? रशिया लड़ रहा है, ईरान लड़ रहा है, हिजबुल्ला लड़ रहा है जमीन पे, ठीक है, ये फोर्सेस लड़ रहे हैं. सऊदी क्या कर रहा है यमन में? यमन में आज अल कायदा और आईसिस ने एक बहुत बड़ा यमन का इलाका कब्जा कर लिया है, क्योंकि वहां के फोर्सेस को आप लड़ रहे हो. आपको आईसिस को हराना है, मेरा तो आप सवाल कैसे डील फिरोज जी, मेरा सवाल यह है कि जिस तरह की पॉलिसी अब इंडिया अपना रहा है, तो आप जिन देशों का नाम ले रहे हैं जो इसिस को बढ़ावा दे रहे हैं, क्या इंडियन गवर्नमेंट को और जिस तरह की पॉलिसी अभी इंप्लीमेंट हो रही है उसमें इन बातों की आइडिया है? सी द गवर्नमेंट ऑफ इंडिया इज प्लेइंग इट वेरी स्मार्टली. अभी जो फॉरेन मिनिस्टर सीरिया के आए थे, मैं दिल्ली गया था उनको मिलने के लिए, मगर द गवर्नमेंट ऑफ इंडिया इज सपोर्टिंग द सीरियन गवर्नमेंट. इनफैक्ट मनमोहन सिंह की सरकार ने अमेरिका के दबाव में आकर 2 बार सीरियन गवर्नमेंट के खिलाफ वोट कर दिया था. बाद में गेम समझ में आया कि अगर ये आईसिस की आग सीरिया में जम गई, ये रशिया, चाइना, इंडिया सबको खा जाएगा, क्योंकि अमेरिका, इजराइल, सऊदी काला, क्योंकि जो भी पावर्स दुनिया में उभर कर आएंगे, तुम अभी दोस्त हो, बाद में वो तुमको खत्म करते हैं. तो आईसिस सबके लिए खतरा है. मगर हमारे असली दोस्त कौन है जो आईसिस को जमीन पे हरा रहा है, खाली आके टीवी पे भाषण नहीं दे रहे? वो कौन से फोर्सेज है? वो सीरिया की सरकार है, इराक की सरकार है, ईरान की सरकार है, यमन में फोर्सेज है, रशिया है, चाइना है. एंड यू हैव टू वर्क विद द रीजनल कंट्रीज. ये टाइम पे इंडिया, पाकिस्तान, अफगानिस्तान ऑल्सो वर्किंग टुगेदर इज व्हेरी इंपॉर्टंट. बिलकुल. हा एक वेगळा मुद्दा तुम्ही मांडलेला. आपली वेळ संपत आलेली आहे. मेजर विनय, तुम्हाला ह्याच्यामध्ये काहीतरी मुद्दे मांडायचे होते, अगदी थोडक्यात. हो, मला याच्यात मुद्दा असा मांडायचा होता की आपण जोपर्यंत आपल्या स्ट्रेंथ्स इंटॅक्ट करत नाहीत, आपण आपली ताकद जोपर्यंत इंटॅक्ट करत नाही तोपर्यंत आपल्याला हा धोका चालूच राहणार आहे. त्यामुळे आपण आता आपल्या स्ट्रेंथ्स वर्क कराव्यात आणि गव्हर्नमेंट लेवलला या देशांशी चर्चा ज्या चालू आहेत त्या चालू ठेवून त्यांना मदत वेळोवेळी करणं हे फार गरजेचं आहे. त्याच्याने होईल काय, जो अतिरेकी विरोधी कारवाया त्यांच्या देशात चालू आहे त्यामध्ये त्यांच्या सरकारला आपण मदत करतो हेही दिसेल. सो दे विल हॅव, म्हणजे जे पाकिस्तान बाबत आपण धोरण अपनावलेलं आहे की पाकिस्तानी सरकारला आणि तिथल्या ज्या कॉमन मॅन आहेत त्यांना आपण आपलंसं करून तिथले जे अतिरेकी कारवाया करणारे घटक आहेत त्यांना आपण आपल्या विरोधात त्या कारवाया करताना आपण दिसतोय. तर तसंच धोरण आपण ह्या बाबतीत अवलंबू शकतो. काल अल कायदा होतं, आज इसिस आहे, उद्या दुसरं कोणीतरी असेल. परंतु त्यामुळे आपण आपले जोपर्यंत ताकद इंटॅक्ट करत नाही तोपर्यंत काही यात पुढे जाणं बरोबर नाही असं मला वाटतं. बिलकुल. शेवटी VN देशमुख सर, आपल्याला काय वाटतं की कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी टॅकल केल्या जाव्यात आणि केवळ भारत सरकार सध्या डिफेन्सिव्ह मोडवरच आपण केवळ आहोत असं आपल्याला वाटतं का? दहशतवादाच्या बाबतीत भारताची भविष्यातली भूमिका काय असायला हवी असं आपल्याला वाटतं? कारण जसं इस्रायल पॅलेस्टाईन संबंधांमध्ये इजिप्त मीडिएटर म्हणून काम करतं किंवा रशिया सुद्धा अनेक बाबतीत मीडिएटर म्हणून काम करतं, तर भारताची जी क्षमता आहे, जी ताकद आहे, त्याचा तेवढ्या प्रमाणामध्ये दहशतवादाच्या बाबतीत जागतिक भूमिका घ्यायला अजून आपण थोडे कमी पडतोय किंवा मागे राहतोय असं आपल्याला वाटतं? मला असं वाटतं, बरोबर आहे तुम्ही जे आता म्हणालात ते बरोबर आहे. आपल्याला आपली ताकद, जसं मेजर साहेब आता म्हणाले, आपली ताकद मजबूत करावी लागेल. माहिती गोळा करणं, इंटेलिजन्स गोळा करणं, त्यानंतर आपली शक्ती संपूर्ण. म्हणजे असं पाहिजे की इस्रायली जसं म्हणतात, मी एकदा एका इस्रायली मेजरला विचारलं होतं की तुमच्या हॉटेलमध्ये तुम्ही किती हे ठेवता, बंदोबस्त किती ठेवता, किती लोक ठेवतात? मी तुम्हाला कशाला पाहिजे तुम्हाला हॉटेलमध्ये? म्हटलं दहशतवादाच्या विरुद्ध. आम्ही त्यांना यूज देत नाही म्हणाले. तर अशा प्रकारचं जेव्हा आम्ही करू की बातमी बरोबर बित्तम करते, काही करण्याच्या आतच त्यांचा जर मी खात्मा केला तर मग तुम्हाला एक जगामध्ये वजन येईल की अरे जसं इस्रायलला आहे. म्हणजे आपल्या इथले सुद्धा बरेचसे लोक आमच्याकडे विचारतात की इस्रायल तसं त्यांच्या घरात घुसून मारत असं आपण पाकिस्तानला घुसून का मारत नाही? मुस्लिम लीडर्स येऊन आम्हाला विचारतात. जेव्हा पार्लमेंटवर हल्ला झाला तेव्हा काही लोक रागाने आले होते माझ्याकडे, मी स्पेशल ब्रांचला होते त्यावेळी. वो तो जा सकते, हम क्यों नहीं जा सकते, इनको मार सकते इनको. खरंय. म्हणजे सीमा सुरक्षित करणं हाच याच्यावरचा सगळ्यात उत्तम उपाय आहे असं सुद्धा एक मत याच्यातून समोर येत आहे. असं म्हणतात की व्याज, रोग आणि शत्रू या 3 गोष्टींना बिलकुल बाकी ठेवू नये, कारण त्या थोड्या जरी उरल्या तरी सुद्धा त्या पुन्हा एकदा वाढत जातात आणि त्या आपल्यावर उलटण्याची शक्यता असते. दहशतवादाच्या बाबतीत हे वाक्य फार महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे भारत सरकार सध्या नेमकी काय भूमिका घेत आहे याविषयी आपण बोललो. भारत सरकारला या सगळ्या गोष्टींची किती योग्य प्रकारे कल्पना आहे हे सुद्धा आपण बघितलं. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये भारत सरकार
योग्य दिशेने वाटचाल करत असला तरी सुद्धा नागरिक म्हणून प्रत्येकाने सतर्क राहणं हाच यावरचा सगळ्यात मोठा आणि जालीम उपाय असेल असं सध्याच्या चर्चेतून समोर येत आहे. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे धन्यवाद. रोखोकमध्ये आज आम्ही इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.